अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 10 जुलै 2025 वार गुरुवार आणि या दिवशी आहे गुरुपौर्णिमा. तर या गुरुपौर्णिमेला या राशींना मिळणार आहे सर्वात जास्त लाभ. त्याचबरोबर राशीनुसार काही उपाय जर केले तर गुरुकृपा नक्कीच प्राप्त होईल. तर बघा, या काय उपाय करायचे आहेत, कसे करायचे आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गुरुपौर्णिमेचा दिवस हा महर्षी व्यास जयंती म्हणून बघा साजरा केला जातो. या दिवशी बृहस्पती ग्रहाची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो. या दिवशी आपल्या राशीनुसार जर काही उपाय जर केले तर त्याचं फळ जे आहे ते निश्चितच प्राप्त होत असतं. गुरुपौर्णिमेचा दिवस हा आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. हा दिवस आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. तर बघा, गुरुपौर्णिमेचं थोडक्यात महत्त्व काय आहे. तर गुरुपौर्णिमेचा दिवस हा महर्षी व्यास जयंती म्हणून साजरा केला जातो. तर त्यात बघा, या दिवशी गुरूंविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. या दिवशी गुरुची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. तर या दिवशी काही उपाय जर केले, आपल्या राशीनुसार जर काही उपाय केले तर त्याचा फायदा जो आहे तो निश्चित होत असतो. तर बघा, सर्वात पहिली रास जी आहे ती म्हणजे वृषभ रास. गुरुपौर्णिमेच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी वस्त्रदान करावं. त्याचबरोबर केशराचा टिळा आवर्जून लावावा, जेणेकरून त्यांची आर्थिक प्रगती होईल. त्याचबरोबर विवाह योग येण्यास नक्कीच मदत होईल. यानंतरची रास आहे ती म्हणजे मेष राशी. मेष राशीच्या लोकांनी या दिवशी श्रीहरी विष्णूंची आवर्जून पूजा करायची आहे. त्याचबरोबर गुरुस्तोत्र पठण करावं. श्रीहरी विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं, मिठाई अर्पण करावी. याने त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होणार आहे, शिक्षणात यश प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुमंत्राचा जप आवर्जून करावा. तुम्हाला जो कुठला मंत्र येत असेल त्या मंत्राचा जप करावा. अगदी श्री स्वामी समर्थ किंवा बघा आपल्या बृहस्पती म्हणजेच गुरुचा मंत्र ओम बृहस्पते नमः या मंत्राचा जप आवर्जून करावा. याने निर्णय क्षमता जी आहे ती वाढते आणि गुरुची कृपा देखील प्राप्त होत असते. यानंतरची रास आहे ती आहे कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी बघा गूळ आणि हरभऱ्याची डाळ आवर्जून दान करावी. याने घरात सुख शांती निर्माण होते. यानंतरची रास आहे ती आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी गुरूंची सेवा करावी. त्याचबरोबर ब्राह्मणाला काहीही बघा तुम्ही दान करायचं आहे. तुम्ही भोजन म्हणजे शिजवलेलं अन्न दान करायचं आहे. बघा, या गुरुपौर्णिमेच्या दिवशी अगदी तुम्ही काहीही पोळी भाजी अगदी काहीही दान करायचं आहे. त्यामुळे तुमचे जे मानसन्मान आहे तो वाढणार आहे. तुम्ही करिअरमध्ये किंवा कुठला व्यवसाय करत असाल तर त्यात नक्कीच यशस्वी होणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान आवर्जून करावं. जप, स्तोत्र, मंत्र जप करावं. याने वैवाहिक सुख प्राप्त होईल, मानसिक स्थैर्य देखील लाभणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे तुळ राशी. तुळ राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी अर्थात विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्यांनी गुरुचे आशीर्वाद घ्यायचे आहे. याने शिक्षणात प्रगती होणार आहे. त्याचबरोबर गुरुमंत्राचा जप आवर्जून करायचा आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी केशराचा टिळा लावायचा आहे. त्याचबरोबर ब्राह्मणाला कुठलीही वस्तूचं यथाशक्ती दान करायचं आहे. याने अडकलेली कामे जी आहेत ती पूर्ण होतील. यानंतरची रास आहे ती म्हणजे धनुरास. धनुराशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुमंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर भगवद्गीताचं वाचन आवर्जून करायचं आहे. याने भाग्यबल जे आहे ते प्रबळ होणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर रास. मकर राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी
गरिबांना पिवळ्या रंगाचं वस्त्र, त्याचबरोबर अन्नदान करावं. अगदी बघा, केळी, वडापाव तुम्ही दान केलं तरी चालणार आहे. याने मानसिक चिंता, काळजी दूर होते. यानंतरची रास आहे ती म्हणजे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचं चरणपूजन करावं आणि त्याचबरोबर यथाशक्ती जे शक्य होईल त्या गोष्टीचं दान करावं. याने करिअरमध्ये यश प्राप्त होईल. त्यानंतरची रास आहे ती म्हणजे मीन रास. मीन राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करावं आणि गुरुस्तोत्र म्हणावं. पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करून झाल्यानंतर पिंपळाला प्रदक्षिणा आवर्जून 5, 7, 11 मारायच्या आहेत. त्यामुळे गुरुग्रह देखील मजबूत होतो. आणि बघा, त्याचबरोबर धनु, मीन, कर्क, कन्या आणि वृषभ राशी या राशींची गुरूंची विशेष कृपा लाभणार आहे, कारण या राशींवर गुरूंच्या विशेष दृष्टी आहे. अगदी सर्व राशींसाठी उपयोगी असा गुरुमंत्र म्हणजेच ओम बृहस्पते नमः. ओम बृहस्पते नमः या मंत्राचा एक माळ म्हणजेच 108 वेळा आवर्जून जप करायचा आहे. बघा, आपल्या आयुष्यातील गुरु म्हणजे सर्वात पहिले आपले आई वडील असतात. त्यांचा सर्वात आधी बघा आशीर्वाद घ्यायचा आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा. श्री गुरुदेव दत्त.